नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये सध्या आपण नवरात्री विशेष उपवासाच्या रेसिपीज बघतोय. तर आजची आपली उपवासाची दुसरी रेसिपी आहे आणि ती म्हणजे गुळ शेंगदाणा क्रश चिक्की. गुळ शेंगदाणा म्हटले तर उपवासासाठी मस्त पौष्टिक असे आहे. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती खुसखुशीत ही चिक्की तयार झालेली आहे. ज्या पद्धतीची बाहेर मार्केटमध्ये विकत चिक्की मिळते सेम त्याच पद्धतीची चिक्की, त्याच चवीची घरच्या घरी परफेक्ट ही चिक्की बनवून तयार होते. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही ही चिक्की कधीही बनवून महिनाभर ठेवू शकता आणि उपवासाला पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर या ठिकाणी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. तर गॅसवर कमी आचेवर कढईमध्ये शेंगदाणे घालून सतत ढवळत बघा शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांची वरची साल व्यवस्थित अशी निघेल, खरपूस असे शेंगदाणे होतील तेव्हाच गॅस बंद करायचा आणि भाजलेले शेंगदाणे एखाद्या प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचे. शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की त्यांची साल ही अलगद निघते. तर हाताने चोळून त्यांची साल काढून घ्या किंवा तुम्ही असे सुद्धा हे दळण्यास घालू शकता. तर मी मिक्सरच्या भांड्यात साल काढून शेंगदाणे घातले आणि मिक्सरला पल्स मोडवर हे शेंगदाणे मिक्सर फक्त 2 ते 3 वेळेस चालू बंद करून बघा असा जाडसर कूट तयार करून घेतला. म्हणजेच इथे आपण शेंगदाण्यांचा अर्धवट असा क्रश तयार केलेला आहे. तर याच पद्धतीने शेंगदाणे हे जाडसर भरड या पद्धतीने तयार करून घ्या. त्यानंतर लगेच गुळाचा पाक करण्याच्या अगोदर चिक्की सेट करण्यासाठी किचन ओटा स्वच्छ करून त्याला तुपाने ग्रीस करून घेतलं. सोबतच लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतलं. तुम्ही हे पोलपाटावर सुद्धा करून घेऊ शकता. आता गुळाचा पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घातलं आणि लगेच सारख्याच प्रमाणामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गुळ यामध्ये ऍड केला. तर साखरेऐवजी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपली ही शेंगदाणा गुळ चिक्की छान अशी पौष्टिक तयार होणार आहे. आता तुपामध्ये गुळ हा चांगला मिक्स करत बघा मध्यम आचेवर गुळ हा चांगला वितळवून घेतला. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा या गुळाचे जे काही खडे होते ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहे आणि व्यवस्थित गुळ हा तुपामध्ये मिक्स झालेला आहे, छान पातळ झालेला आहे. तर हा गुळाचा पाक परफेक्ट असा झाला की नाही हे ओळखण्यासाठी इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये वितळलेला गुळ घालायचा आणि तो चेक करून बघायचा. तर त्याची बघा अशी चिवट गोळी तयार होते. तर पाक अजून झालेला नाही. गोळी बघा हाताने ओढल्यानंतर तुटत नाही, स्ट्रेच होत आहे. याचाच अर्थ आपल्याला आणखी हा पाक शिजवून घ्यायचा आहे. शेंगदाणा चिक्की तयार करण्यासाठी पाक हा थोडासा जास्त शिजवून घ्यायचा म्हणजे चिक्की ही छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. तर आता सुरुवातीपासून ते आतापर्यंत 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये हा पाक चेक करून बघते. आता तुम्ही गोळीचा आवाज बघू शकाल. हातात व्यवस्थित अशी गोळी झालेली आहे आणि पाण्यात घातल्यानंतर त्याचा आवाज येत आहे. म्हणजेच हा पाक आता परफेक्ट असा शिजलेला आहे. तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण हा पाक 10 ते 12 मिनिटं चांगला मध्यम आचेवर शिजवून घेतलेला. आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घातली आणि मिक्स करून घेतली. तर पाकातच वेलची पावडर घातल्यामुळे तिचा स्वाद हा व्यवस्थित असा येतो आणि छान मिक्स होते. त्यामुळे मी पाकातच वेलची पावडर घातली. त्यानंतर यामध्ये आता मिक्सरला फिरवलेले शेंगदाणे घालायचे. गॅसची फ्लेम ही आता कमी करायची म्हणजेच मंद करायची आणि छान हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर ही प्रोसेस आता फटाफट करायची. सुरुवातीला जरी हे थोडंसं घट्ट वाटत असलं तरी देखील जसं जसं आपण हे यात मिक्स करत जाऊ तसं ते छान पातळ होतं आणि व्यवस्थित एकसारखं मिक्स होतं. आता गॅस बंद केला आणि मिक्स झाल्यानंतर लगेच तयार मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या ओट्यावर घातलं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने बघा एकसारखं असं पसरवून घेतलं. आता लाटण्याने सुद्धा हे एकसारखं चांगलं पातळ असं लाटून घेऊ. शक्य होईल तितकं छान पातळ मी लाटून घेतलं आणि मिश्रण गरम असतानाच लगेच याचे काप तयार करून घ्यायचे. तर आवडीप्रमाणे याचे मी चौकोनी असे काप तयार करून घेतले. तर बघा इथे आपली शेंगदाणा चिक्की मस्त अशी सेट झालेली आहे, अजिबात पसरलेली नाही. गुळाचं आणि शेंगदाण्याचं योग्य असं प्रमाण घेऊन आपण ही चिक्की परफेक्ट अशी तयार करून घेतली आहे. तर मिश्रण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचे तुकडे करून घ्यायचे. तर बघा मिश्रण थंड झाल्यानंतर
आपोआप याचे तुकडे होत आहे। मिश्रण हे अजिबात खाली चिटकलेलं नाही, व्यवस्थित असं सेट झाल्यामुळे परफेक्ट अशी चिक्की तयार झालेली आहे। तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे उपवासाची शेंगदाणा गुळ क्रश चिक्की तयार करून घेतली। मिश्रण गरम असतानाच याचे काप तयार करून घेतले होते, त्यामुळे याचे अजिबात तुकडे झालेले नाही, परफेक्ट असे काप तयार झालेले आहे। तर सर्व चिक्की आम्ही एका प्लेट मध्ये काढून घेतल्या। बघा, मस्त अशी तुपामुळे चकाकी आलेली आहे आणि चवीला देखील परफेक्ट अशी ही बनलेली आहे। आवाज बघा, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे, अजिबात चिवट झालेली नाही, आतून देखील परफेक्ट बनलेली आहे। तर आता उपवासासाठी बाहेरून चिक्की आणण्यापेक्षा घरीच बनवा आणि मस्त असा घरच्या घरी स्वाद घ्या। तयार चिक्की ही हवाबंद डब्यात भरून ठेवली की छान महिनाभर टिकते, अजिबात खराब होत नाही। तर नवरात्रीसाठीच काय, तर इतर दिवसासाठी सुद्धा तुम्ही लहान मुलांना ही चिक्की बनवून देऊ शकता। तर करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा।